सत्सा मित्रांनो, मी अर्चना आलबरे शेतकरी कन्या. तर आपण आज कुठं जाणार आहे. मधी पण आपण गेलो होतो 6, 7 आणि 8 तारखेला विशाल भंडारा होता ढवळपुरी आश्रमला. आणि आज पण आपण ढवळपुरी आश्रमला निघलो आहे. आणि मुलाला शाळेत जायची म्हणून मुलगा शाळेत जाणार आहे. मुलगी पण 6 वाजता शाळेत गेलेली आहे. पण आम्ही दोघं आज 2 व्हीलरवरती चाललेलो आहे. तर मी तुम्हाला आज भंडाऱ्याची सगळी तिथे गेल्यावर तुम्हाला सगळा नजारा दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पहा पूर्ण. तर चला आता आम्ही चाललोय. तर चलो ढवळपुरी आश्रमला. तर असंच आहे मित्रांनो, मला ढवळपुरी आश्रमला गेल्याच्या नंतर माझ्याकडं फोनच नव्हता. मी फोन घरी ठेवला होता आणि फौजी साहेबांका फोन होता. तर तुम्हाला पाहिजे म्हणजे व्हिडिओ पाहायचा असेल ढवळपुरीचा तर मला जरूर कमेंट करून सांगा. तर मी देईल तुम्हाला व्हिडिओ टाकेन उद्या. तर पहा चला. त्यानंतर आम्ही ढवळपुरीवरून आलो. भरपूर कंटाळा आला होता पण भाऊ म्हणला तेवढं बुसकाट भरून घेऊन येऊ. तर पहा मग आम्ही आलो शेतात. किती कंटाळा आला. फिरायला गेलं ना भरपूर कंटाळा येतो. आणि पण म्हणलं ते आपल्याला परत हे करायचं आहे, काकऱ्यापाळी घालायचं आहे, दगडं गोळा करायचे. त्यामुळं त्याला म्हणलं बुसकाट घेऊन जा. तर पहा मग ते आला संध्याकाळी 4 वाजता पिकअप घेऊन आला. तर पहा मग आम्ही असं बुसकाट सगळं भरून घेतलं. तर पहा फौजी साहेबांनी तो बुसकाट आज भरत आहे. 2 दिवस झाले केलं होतं. काल हरभरा विकायला नेला. आज ढवळपुरी आश्रमला गेलो होतो. पहा तिथून आल्याच्या नंतर कुठं प्रवासाला गेलो ना आपण तर भरपूर दमून येतो, भरपूर कंटाळा येतो. तिथून आल्या मला भरपूर कंटाळा आला होता. पण भाऊ आला टेम्पो घेऊन, म्हणून आपल्याला पिकअप घेऊन आला आणि आता त्यात भरायचं काम चाललंय. तर पहा तो भरतोय. आणि पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे वरचं रान केलं ना 2 एकराचं, त्याचं डायरेक्ट पिकअपच लावलं होतं. पण काल काय पिकअप लावलं नाही. काल डायरेक्ट आपण तळवट आथरून कागद आथरून त्यावर ठेवलं होतं. असं पहा. चला तर पहा आता आपण त्याला दिलाय बुसकट भरून पिकअपमध्ये. आणि संध्याकाळी वाजले होते 5. फौजी साहेब म्हणले आपण आता दगड गोळा करू. त्याला पाठवून दिल्याच्या नंतर मग आम्ही घेतलं दगड गोळा करण्यासाठी. तर थोडे दगड गोळा करू आणि थोडं काम करू. आता टाइम होता म्हणून. तर चला. तर कोणाला दगड गोळा करण्याचा म्हणजे कोणी दगड गोळा केलेला असन, अनुभव असन, एवढाले मोठाले दगड गोळा करती मशीन, तर मला कमेंट करून जरूर सांगा कितीपर्यंत मोठाले दगड गोळा करती. आणि पहा बाया सिटीमध्ये आता खेडेगावात पण जिम चालू झाल्यात. तर पहा म्हणजे कसं आपण पैसा जिमवाल्यांना देतो, त्यांचे औषधं खरेदी करतो, औषधं पेतो त्यांचे, तरी आपलं वजन कमी होत नाही. आणि वरून आपण एवढे पैसे खर्च करतो 4-5 हजार रुपये जिमसाठी. त्या जिमला न खर्च करता आपल्या शेतात तुम्ही कष्ट करा ना. सकाळ संध्याकाळ असे दगड गोळा करा, जे काम असेल शेतात करा, घरची कामं करा आपण. तर आपलं वजन कमी होतं आणि पैसा पण द्यावा नाही लागत. आणि शेतात कसं कष्ट केलं आपलं शेत पण सुंदर होतं. आणि 2 रुपये भेटतात पण 2 रुपये गमवत नाही आपण, 2 रुपये कमवतो शेतीतून. तर पहा जिमला जाण्याऐवजी तुम्ही शेतात या, शेतात कष्ट करा, शेतात आपला घाम गाळा आणि पैसे पण कमवतो आपण. शेतीत पैसे पण कमवतो, पस्तावा पण येत नाही. आपण पैसे 2 रुपये आल्यावर आपल्याला आनंद पण वाटतो. तर पहा आपल्या शेतात कष्ट करा, आपल्या क्षेत्रात कष्ट करा. जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रात आपण रात्रंदिवस कष्ट करा. आणि म्हणजे वजन पण कमी होतं आणि 2 रुपये भेटतात पण, आणि आनंदी जीवन पण जगतो. पहा आता जिमला जातात, भरपूर अंग दुखतं. आता मला पण अनुभव आहे, म्हणजे बरेच जण सांगतात, माझ्या मैत्रिणी असे हे ते सांगतात जिमला गेल्यावर चांगला 8-10 दिवस भरपूर अंग दुखतं. पण इथं शेतीत काम केलं ना अंग पण दुखत नाही भरपूर. आणि कष्ट केल्यावर जाणवत पण नाही. आपलं वजन पण भरपूर प्रमाणात लवकर कमी होऊन जातं. आणि आपल्याला मेन गोष्ट आपल्याला जे खायचं आहे ना ते खायला सुद्धा आपल्याला जीभला कंट्रोल करण्याची गरज लागत नाही. तर पहा शेतात कष्ट करा, शेतात घाम गाळा आणि जे खायची पोटभर खा. असं नाही की आज समोसे नाही खायचे, आज वडापाव नाही खायचा, आज पिझ्झा नाही खायचा, आज काय पनीरची भाजी नाही खायची, आज तेलकट नाही खायचा, असा पण विषय इथं नाही आहे. जिमला गेल्यावर सगळं सोडावं लागतंय. पण तसं इथं शेतात बिलकुलही काही सोडावं लागत नाही आणि सगळं व्यवस्थित राहतंय. आणि आपण पैसा खर्च केलाय त्याच्यावर आपल्याला पस्तावा पण येत नाही. तर पहा माझा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगते. तर पहा आता वाजल्यात 7 आणि आम्ही चाललोय घरी. हे बुसकाटाचं खाली तळवट
टाकला होता तो आता चालवला आहे घरी. गम्याला पण आणलं होतं. हा चला चला इथंच व्हिडिओची एंड करते. चला सत्साय बाय बाय.